आणि आता बातमी दाऊदच्या कमाईची। हजारो कोटी, होय, थोडे थोडके नव्हे तर तब्बल हजारो कोटी रुपये हा आकडा आहे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा। एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रॉफिटचा आकडा सुद्धा इतका मोठा नसेल, पण सगळ्याच काळ्या धंद्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या दाऊदच्या डी कंपनीचा घडा काळ्या पैशांनी भरून वाहतोय। गेल्या 4 दशकांपासून जगभरातल्या तपास यंत्रणांना गुंगारा देणारा गुन्हेगारी जगताचा हा डॉन, अमेरिकेची CIA, रशियाची KGB, इस्रायलची मोसाद, इंग्लंडची AI5, भारताची रॉ, एवढंच काय ते गुन्हे विश्वातल्या भल्या भल्यांना जेरबंद करणारी इंटरपोल सुद्धा या दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरली आहे। दाऊद इब्राहिम सोडा, त्याच्या हस्तकापर्यंत पोहोचणं सुद्धा या गुप्तचर यंत्रणांना अशक्य बनलंय। 50 तपास यंत्रणांच्या रडारवर असताना सुद्धा डॉन दाऊद इब्राहिमनं कुबेरासारखा खजिना जमा केलाय। होय, परदेशामध्ये लपून बसलेल्या दाऊदनं जमा केलेल्या संपत्तीचा आकडा हजारो कोटींच्या घरात आहे। जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांच्या नफ्याचा आकडा सुद्धा एवढा मोठा नसेल। पण दाऊदनं एवढी माया कशी जमा केली असा प्रश्न तुम्हाला सुद्धा सतावत असेल। भारतातल्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांची यादी दाऊद इब्राहिमच्या नावानं सुरू होते। भारतासाठी डॉन दाऊद इब्राहिम गुन्हेगार असला तरी दुबईमध्ये त्याची गणती ही मोठ्या बिल्डर्समध्ये होते। दुबईतल्या मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दाऊदचा काळा पैसा गुंतला असल्याचं बोललं जातं। दुबईमधल्या रिअल इस्टेटच्या धंद्यात दाऊद स्वतः जातीनं लक्ष घालतो। दाऊदनं 25 वर्षांपूर्वी भारत सोडला असला तरी त्याचे हस्तक आजही भारतात गुन्हे विश्व चालवतात। भारतातले मोठमोठे उद्योगपती, बिल्डर्स आणि बॉलिवूड स्टार्स आजही डी कंपनीच्या निशाण्यावर आहेत। त्यांच्याकडनं उकळली जाणारी खंडणी हवालाच्या मार्फत दाऊदच्या तिजोरीत वळती केली जाते। दाऊदचं आणि बॉलिवूडचं नातं फक्त खंडणीपुरतं मर्यादित नाहीये, तर अनेक बड्या चित्रपटांमध्ये पैसा गुंतवण्यासाठी दाऊद नेहमी उत्सुक असतो। डी कंपनीच्या काळ्या पैशांच्या जीवावर बॉलिवूडची चंदेरी दुनिया चमचमत असते, हे काही लपून राहिलेलं नाहीये। रेसकोर्स असो वा क्रिकेटची मॅच, सट्टे बाजारात फक्त दाऊदचंच नाणं खणाणतं। क्रिकेट वर्ल्ड कप असो किंवा मग IPL, प्रत्येक मॅच नंतर दाऊदच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा भरणा होतो। भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमधल्या रस्त्यांवर मिळणाऱ्या पायरेटेड सीडीजच्या धंद्यामागे सुद्धा दाऊदच्या डी कंपनीचा हात आहे। या धंद्यामधून सुद्धा दाऊदला मोठी कमाई होते। दाऊद इब्राहिम म्हणजे बनावट नोटांचा छापखानाच आहे। भारतीय अर्थव्यवस्था पोखरण्यासाठी त्यानं बनावट नोटा छापण्याचा घाट घातला। नेपाळ मार्गे तो या नोटा भारतात पोहोचवतो। गेल्या काही वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणेनं त्याच्या या धंद्याला लगाम लावला, पण बनावट नोटांच्या धंद्यामुळे दाऊदच्या तिजोरीत अस्सल नोटांचा पाऊस पडला, हे सुद्धा तितकंच खरंय। एखाद्या कंपनीच्या CEO प्रमाणे दाऊद डी कंपनीच्या काळ्या धंद्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि या अवैध धंद्यातून होणाऱ्या कमाईच्या जीवावर त्यानं पाकिस्तानमधल्या सरकारी यंत्रणेला ताटाखालचं मांजर बनवलंय। दाऊदला संपवायचं असेल तर त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या पाहिजे, हे भारत सरकारनं ओळखलं। आता दाऊदची आर्थिक कोंडी करण्यात भारत सरकारला कितपत यश मिळतंय हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।